हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी आहे अमृता. पी-सी-ओ-डीमुळे त्रास होतोय का? अनियमित पाळी, वजन वाढ, थकवा आणि मूड स्विंग्स. तर यामध्ये योगामध्ये उपाय आहे. हा योगा फ्लो तुम्ही रोज ट्राय करू शकता. त्यामुळे तुम्हाला पी-सी-ओ-डीमध्ये रिलीफ मिळेल. त्यामुळे चला तर मग स्टार्ट करूयात. वॉर्मअपपासून दोन्ही हात वेस्टवरती ठेवायचे. नेकचे रोटेशन करायचे. चिन टक करायचे पुढे. सेमी सर्कलमध्ये इयर टू इयर एका कानापासून तर दुसऱ्या कानापर्यंत रोटेशन करायचे आहेत. नॉर्मल ब्रीथिंग, ब्रीथवरती फोकस करायचं आहे. त्यानंतर बॅक साईडने करायचे आहेत. 1, 2, 3, 4 अँड 5. त्यानंतर आपल्याला हँड रोटेशन करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर वेस्ट रोटेशन करायचे आहेत कमरेचे. 1, 2, 3, 4, 5. पूर्ण स्ट्रेस जो आहे तो रिलीव्ह करायचा आहे ऑपोजिट साईडने. त्यानंतर आपल्याला नीचे रोटेशन करायचे आहेत, नीज बेंड करायचे आहेत आणि सर्क्युलर मुवमेंटमध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडने फिरवायचे आहेत. नीज पूर्ण रिलीज करायचे आहेत. त्यानंतर आपण अँकलचे रोटेशन करणार आहोत. राईट लेगचे करायचे आहेत क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर लेफ्ट लेगचे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. हा वॉर्मअप फ्लो तुम्ही प्रत्येक योगाच्या पहिले स्टार्ट करताना यूज करू शकता. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या सूर्यनमस्काराने. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. इनहेल करत दोन्ही हात वरती हस्त उत्तानासनामध्ये. त्यानंतर एक्झहेल करत दोन्ही हात खाली. नीज बेंट असतील तरी चालू शकतं. त्यानंतर राईट लेग मागे घ्यायचा आहे. लेफ्ट लेग मागे घ्यायचा आहे. पूर्ण बॉडी मागे. त्यानंतर आपल्याला दंडासनामध्ये यायचं आहे एक्झहेल करत. त्यानंतर अष्टांग नमस्कारा. इनहेल करत अप यायचे भुजंगासना. त्यानंतर एक्झहेल करत अधोमुख श्वानासना. लेफ्ट लेग अप करायचा आहे आणि दोन्ही हातांच्या मध्ये घेऊन जायचं आहे. अश्वसंचालना, श्वास घ्यायचा आहे. हस्तपादासना, एक्झहेल. इनहेल करत दोन्ही हात वरती अँड प्रणाम आसना. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. पुन्हा एकदा करूयात. एक्झहेल. इनहेल 1, 2, 3. एक्झहेल 4. इनहेल 5. एक्झहेल. अष्टांग नमस्कारा. एक्झहेल. कोब्रा पोज. इनहेल करायचंय. त्यानंतर पुन्हा एकदा अधोमुख श्वानासनामध्ये यायचंय. एक्झहेल करायचंय. इनहेल अश्वसंचालना, हस्तपादानासना, हस्त उत्तानासना आणि प्रणामासना. पुन्हा एकदा लास्ट वन, शेवटचा सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही हात वरती. त्यानंतर दोन्ही हात एक्झहेल करत खाली. इनहेल करत अश्वसंचालना. एक्झहेल दंडासना. प्लँक पोजमध्ये यायचं आहे. त्यानंतर अष्टांग नमस्कारा. एक्झहेल. इनहेल भुजंगासना. अधोमुख श्वानासना. अश्वसंचालना. इनहेल करत पाय पुढे घ्यायचा आहे. नंतर हस्तपादासना. एक्झहेल. इनहेल करत दोन्ही हात वरती. त्यानंतर एक्झहेल करत नमस्कार मुद्रा. त्यानंतर आपल्याला कॅट आणि कॅमलचा स्ट्रेच करायचा आहे. त्यामुळे मॅटवरती यायचं आहे. दोन्ही पायांचे नी जे आहेत ते डाऊन. दोन्ही हात शोल्डरच्या खाली. दोन्ही लेग्समध्ये थोडंसं डिस्टन्स. इनहेल करत वरती पाहायचं आहे. एक्झहेल करत डाऊन. इनहेल अप, बॅक अर्च करायची आहे. एक्झहेल डाऊन, चिन टू द चेस्ट. चिन जी आहे हनुवटी ती चेस्टला लावायचं ट्राय करायचं आहे. प्रत्येक गोष्ट ही ब्रीदिंग सोबत आपल्याला करायची आहे. त्याचे बेनिफिट्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतील. हे पोस्चर बॅक पेनसाठी खूप उपयोगी आहे. यामुळे आपलं पोस्चरही करेक्ट होऊ शकतं.
आपली नर्व्हस सिस्टीम जी आहे ती काम करायला हेल्प करतं. डायजेशनला सपोर्ट करतं. आपली कोर जी आहे ती एंगेज करत आपल्याला हे आसन करायचं आहे. इन्हेल अप, एक्झेल डाउन. त्यानंतर आपण हिप रोटेशन करणार आहोत क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4 अँड 5. ऑपोजिट साइडने 1, 2, 3, 4 अँड 5. आता आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. नीज बेंड करून रोटेशन करायचं आहे. 1, 2, 3, 4 अँड 5. अँटी क्लॉकवाईज 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर आपल्याला पिजन पोज करायची आहे. त्यासाठी एक पाय जो आहे, राईट लेग जो आहे तो पुढे घ्यायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे नीमध्ये आणि पुढे ठेवायचा आहे. बॅक स्ट्रेट ठेवायची आहे. यालाच आपण कपोतासना असेही म्हणतो. वरती पाहायचं आहे. आपले थाईजचे मसल जे आहेत ते एंगेज करायचे आहेत. हिप जी आहे उजव्या साईडची ती जास्तीत जास्त खाली ठेवायचं ट्राय करायचं आहे. जर जमत असेल तर आपला पाय जो आहे तो थोडासा पुढे घ्यायचा ट्राय करायचा आहे आणि स्ट्रेट बसायचं आहे. जर जमत नसेल तर मागे घेतला तरीही चालेल. या पोझिशनमध्येही चालू शकतो. थोडासा मागे घेऊन पुन्हा एकदा आपल्या कंटिन्यू ज्या पोश्चरमध्ये आहे त्या पोश्चरमध्ये योगा करायचा ट्राय करा. त्यानंतर दोन्ही हात आपण अप करायचे आहेत आणि हळवारपणे पुढे नेत मॅटवरती खाली डोकं टेकवायचं आहे. इन्हेल अँड एक्झेल. इन्हेल अँड एक्झेल. पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची आहे. ह्या पोश्चरमुळे आपले हिप्स ओपन होतात. आपले जे स्टोअर झालेले इमोशन्स आहेत ते रिलीव्ह करायला हे पोश्चर खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. थाईजला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेच करून आपलं पोश्चर इम्प्रूव्ह करतं आणि जे आपले ॲब्डॉमिनल ऑर्गन्स जे आहेत त्यांना स्टिम्युलेट करतं. आपली स्पाईनची स्ट्रेंथनिंग चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या लेगने सुद्धा सेम पोश्चर करणार आहोत. डावा पाय पुढे घ्यायचा आहे, फोल्ड करायचा आहे गुडघ्यामध्ये. त्यानंतर बॅक स्ट्रेट ठेवायची आहे. हिप जे आहे ते जास्तीत जास्त खाली ठेवायचं ट्राय करायचं आहे. वरती पाहायचं आहे. आपल्याला जर मेन्स्ट्रुएशन, पी-सी-ओ-डी यांचा जर काही त्रास असेल किंवा पिरियड सायकल जर अनियमित असेल, तर हे पोश्चर खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. आपण ह्याचं टायमिंग जे आहे ते हळूहळू वाढवणार आहोत. होल्ड करायचं आहे. किंवा ज्यांना कोणाला जर फर्टिलिटी इश्यू असेल किंवा बेबी होण्यासाठी प्रॉब्लेम असेल, तर हे पोश्चर खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. पुन्हा एकदा दोन्ही हात वरती आणि डाऊन जायचं आहे. प्रत्येक पोश्चरमध्ये आपल्याला ब्रीथवरती फोकस करायचा आहे. आपल्या श्वासांवरती फोकस करा. नॉर्मल ब्रीदिंग. इन्हेल अँड एक्झेल. इन्हेल अँड एक्झेल. पूर्ण स्पाईनची स्ट्रेंथनिंग करायची आहे. हिप्सची स्ट्रेंथनिंग करायची आहे. इन्हेल अँड एक्झेल. इन्हेल अँड एक्झेल. इन्हेल अँड एक्झेल. त्यानंतर वरती यायचं आहे. हळुवारपणे लेग्स मागे घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता मलासनामध्ये यायचं आहे. त्यासाठी दोन्ही लेग नीवरती फोल्ड करून बसायचं आहे मॅटवरती. दोन्ही हातांनी आपल्या दोन्ही पायांचे जे थाईज आहेत, नीज जे आहेत त्यांना आउटवर्ड साईडने म्हणजे बाहेरच्या साईडने पुश करायचं आहे. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. बॅक जी आहे ती जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी स्ट्रेट करायचं ट्राय करायचं आहे. आपल्याला या आसनाची प्रॅक्टिससुद्धा रोज जर केली आपण तर आपल्याला खूप सारे बेनिफिट्स यामध्ये आपल्याला मिळू शकतात. ब्रीथवरती फोकस करायचं आहे. नॉर्मल ब्रीदिंग, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. आपले पिरियड्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हे आसन आपण प्रीनॅटल, पोस्टनॅटलमध्ये करू शकतो. त्यानंतर दोन्ही हात खाली ठेवायचे. अल्टरनेट हँड्स अप आणि डाऊन करायचे आहेत. 1, 2, 3,
4, 5, 6, 7, 8, 9 अँड 10. पुन्हा एकदा मला आसनामध्ये बसायचं आहे. कोर एंगेज करायची आहे. स्पाईनची स्ट्रेंथनिंग करायची आहे. हे आपल्याला अँकल आणि नीची मोबिलिटी वाढवतं, डायजेशन चांगलं करतं, आपली पेल्विक हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह करतं. त्यानंतर आपण ह्याच पोझिशनमध्ये नीज अप आणि डाऊन करणार आहोत अल्टरनेट. नी जे आहेत, गुडघे जे आहेत, ते जेवढे जमेल तेवढे खाली टेकवायचे ट्राय करायचे आहेत मॅटवरती किंवा जमिनीवरती. जर जमत नसेल तर जेवढं खाली जाता येईल तेवढंच खाली गेलं तरीही चालू शकतं. त्यानंतर खाली बसायचं आहे. त्यानंतर आपण बटरफ्लाय पोज करणार आहोत. दोन्ही लेग फोल्ड करून जॉईन करायचे आहेत. बॅक स्ट्रेट. दोन्ही हातांच्या तळपायांना हाताने पकडायचं आहे आणि आपले जे लेग्स आहेत ते अप आणि डाऊन करायचे आहेत. जेवढ्या स्पीडने जमतील तेवढ्या स्पीडने, जेवढ्या हळुवारपणे जमतील तेवढ्या हळुवारपणे. आपल्या बॉडीला फील करायचं आहे. आपल्या बॉडीच्या पोझिशननुसार किंवा कंडिशननुसार आपल्याला पूर्ण योगा पोजेस करायचे आहेत. आपल्याला कुठेही काहीही बघून जास्ती स्ट्रेच किंवा काहीही घ्यायचं नाहीये. आपली बॉडी जशी सपोर्ट करते तशी आपल्याला प्रत्येक आसन करायचं आहे. आपली लोअर बॉडी जी आहे किंवा डिलिव्हरीमध्ये हे आसन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. दोन्ही हात नीवरती ठेवायचेत. चांगल्या पद्धतीने अजून थोडंसं स्ट्रेच द्यायचं ट्राय करायचं आहे. जेवढ्या बॉडीला जमेल तेवढं स्ट्रेच द्यायचं आहे. जास्ती स्ट्रेच द्यायचं नाहीये. या आसनामुळे आपलं मूलाधार चक्र जे आहे ते स्टिम्युलेट होतं, सक्रिय होतं. स्ट्रेस आपल्या बॉडीमधला कमी होतो. पी-सी-ओ-डीमध्ये, डिलिव्हरीमध्ये हे चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. लोअर बॉडी ओपन करतं. त्यानंतर आपण हळुवारपणे अप आणि डाऊन करणार आहोत. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, डाऊन. त्यानंतर सुपाईन पोजमध्ये झोपायचं आहे मॅटवरती. लाय डाऊन ऑन युअर मॅट. मॅटवरती झोपायचं आहे. दोन्ही लेग्स स्ट्रेट. आपल्याला आता दोन्ही लेग्स अप करायचे आहेत 90 डिग्रीमध्ये. तर नीज फोल्ड करून किंवा नीज बेंड करून केले तरी चालतील किंवा जर जमत असेल तर स्ट्रेटमध्ये करा. दोन्ही लेग्स अप करायचे. जर पूर्ण नीज लेग्स अप होत नसतील तर नीज जे आहेत ते थोडेसे बेंड केले तरी चालू शकतात. जर पूर्ण लेग्स अप होत नसतील तर नी थोडेसे बेंड करून स्ट्रेट केले तरी चालू शकतात. प्रत्येकाच्या बॉडी पोश्चरनुसार गोष्टी वेगळ्या असतात. त्यानंतर जर होल्ड होत नसेल तर आपण एखादा बेल्ट किंवा ओढणी घेऊन पायांना दोन्ही ठेवून ओढून आपण ते स्ट्रेट करू शकतो. जेवढे होतील तेवढेच करा. ह्या पोझिशनमध्ये आपल्याला ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते इम्प्रूव्ह व्हायला हेल्प होते. बॅक पेनला रिलीफ होतं. आपली बॉडी जी आहे ती काम होते किंवा डायजेशन चांगलं व्हायला हेल्प होतं. हे पोस्चर आपण वॉलजवळ सुद्धा करू शकतो. त्यानंतर दोन्ही लेग्स फोल्ड करायचे, डाऊन ठेवायचे मॅटवरती. आपल्याला आता नेक्स्ट ब्रिज पोज करायचे आहे. दोन्ही हात मॅटवरती ठेवायचे आहेत आणि हिप जी आहे ती जेवढी जास्त जमेल तेवढी अप करायची आहे. याला ब्रिज पोज असे म्हणतात. हे आपल्या मसलला स्ट्रेंथनिंग देतं, पोश्चर इम्प्रूव्ह करतं, बॅक पेन रिलीफ करतं, ब्लड सर्क्युलेशन वाढवतं, चेस्ट ओपन करतं आणि विशेषतः थायरॉईडच्या पेशंटसाठी हे खूप महत्त्वाचं आसन आहे. रिलीज. खाली यायचंय. हिप डाऊन. त्यानंतर शवासनामध्ये झोपायचंय आपल्याला. दोन्ही हात रिलॅक्स करायचेत. दोन्ही लेग्स रिलॅक्स करायचेत. ब्रीथवरती फोकस करायचंय. इनहेल अँड एक्सहेल. इनहेल अँड एक्सहेल. इनहेल अँड एक्सहेल. इनहेल
अँड एक्झेल. इन्हेल अँड एक्झेल. पूर्ण बॉडीमधला स्ट्रेस जो आहे, तो काढून टाकायचा आहे. योगा करताना ज्या ज्या बॉडी पोश्चरमध्ये स्ट्रेस आला आहे किंवा पेन होत आहे, तिथे मनाने जायचंय, रिलीज करायचंय. त्यानंतर हळुवारपणे उठून बसायचंय. टेक युअर टाईम. उठून बसायला स्वतःचा टाईम घ्यायचा आहे. दोन्ही पायांची मांडी घालायची आहे. बॅक स्ट्रेट, पाठीचा काना ताठ. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. ब्रीदवरती फोकस करायचंय. पूर्ण बॉडी काम डाऊन करायची आहे. रिलॅक्स. जस्ट इन्हेल अँड एक्झेल. इन्हेल अँड एक्झेल. इन्हेल अँड एक्झेल. ब्रीदवरती फोकस करायचा आहे आपल्या. दोन्ही हात रब करायचेत हळुवारपणे. आपल्या फेसवरती ठेवायचेत आणि हळुवारपणे आपला वेळ घेत आपले दोन्ही डोळे उघडायचे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. अशाच काही व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला Instagramवरती फॉलो करायला नक्कीच विसरू नका. थँक यू सो मच. बाय बाय.